मागच्या आठवड्यातच एक 30-32 एजमधले एक व्यक्ती आले होते आणि एकच समस्या होती, पोट गच्च होणं. त्यांचं अल्ट्रासाउंड केलं, स्क्रीनिंग केल्यानंतर लक्षात आलं ग्रेड 2 फॅटी लिव्हर. पुन्हा त्यांच्या काही चुकीच्या बॅड हॅबिट्स होत्या, जसं की अल्कोहोल नव्हतं, स्मोक नव्हतं. तर याची जेव्हा आम्ही कारणं शोधायचा प्रयत्न केला, तर लक्षात आलं त्यांचं एक लाँग टर्म सिटिंग होतं. त्याच्यानंतर दुसरं त्यांचं लेट नाईट वर्किंग होतं. त्यांना शिफ्ट वाईज काम करायला लागायचं, त्याच्यामुळे सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्ट आणि हे करत असताना मधून-मधून खाणं व्हायचं रात्रीच्या वेळेला. तर या 3-4 गोष्टी मला फार सांगाव्याशा वाटत आहेत, की 40 नंतर मसल मास कमी होतं, फॅट मास वाढतं. त्याच्यामुळे पर्यायाने अजून फॅटी लिव्हरची समस्या वाढते. तर हे 32लाच होत आहे. तर मग हे नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी अगदी सोप्या-सोप्या बदल करू. नाही आपलं प्रोफेशन आहे ना, काही अडचण नाही. आपण वर्किंग करूयात. पण त्याच्या जोडीला आपण एक्सरसाइज मस्ट आहे, थोडी जास्त करायला हवी. लिव्हर इज द लार्जेस्ट मेटाबॉलिक ग्लँड. त्यालाच आपण आयुर्वेदात यकृत म्हणतो आणि यकृताच्याच ठिकाणी असणारा पाचकाग्नी. तो पाचकाग्नी जर चांगला असेल, तर नक्कीच पचन क्षमता चांगली होते. सूक्ष्म पचन चांगलं असल्यामुळे धातूंचं जडण-घडण पण चांगलं होते. पर्यायाने 7ही धातू बॅलन्स स्टेटला होतात. म्हणजे मेदधातू, फॅट्स पण चांगला तयार होतो. त्याच्यामुळे त्याचं डिपॉझिशन पण व्यवस्थित पद्धतीनेच होत असते आणि ते रँडमली डिपॉझिट पण होत नाही. पर्यायाने यकृतावर पण डिपॉझिट होत नाही. तर थोडक्यात समजून घेऊ, की आपल्याला एक्सरसाइज मस्ट आहे. आपल्या प्रकृतीनुसार नक्कीच आपला आहार असला पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे अजून लवकर म्हणजे पर्यायाने दोन्ही जेवण येतील. कारण सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण दोन्ही लवकर असलं पाहिजे. सकाळी 12च्या आत, संध्याकाळी 8 वाजेच्या आत. या 3 गोष्टी सांभाळल्या तर नक्कीच आपल्याला लवकर फरक पडेल आणि फॅटी लिव्हर रिव्हर्स होईल. तर आपल्या जवळच्या व्यक्तींना जे आय-टीमध्ये आहे, ज्यांचं लाँग टर्म सिटिंग आहे, अशा कोणत्याही व्यक्तींना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. अशाच छोट्या-छोट्या समस्या जाणवत असतील तर नक्कीच आम्हाला फॉलो करा.